सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे। चोरीचे दागिने स्वीकारणाऱ्या एका सराफाकडून तब्बल 52.60 ग्रॅम वजनाचे आणि सुमारे 7,90,000 रुपयांचे सोनीचे दागिने जप्त करण्यात आले आहे। हे दागिने एकूण 6 घरफोडी गुन्ह्याशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील घरफोडी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी तपास पथकाला आवश्यक सूचना दिल्या होत्या। माळशिरस पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी रोहित दीपक पवार याने आपल्या साथीदारांसह उंबरे दहीगाव येथे घरफोडी केल्याची कबुली दिली। त्याच्यासोबत भोलेनाथ उर्फ शन्या भोसले आणि भैया शकील शेख यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाला आहे। तपासादरम्यान आरोपी रोहित पवार याने त्याच्या वाटेला आलेल्या सुमारे 12 तोळे सोन्याचे दागिने अकलूज येथील वैभव दिगंबर कुलथे याला विकल्याचे उघड झाले आहे। त्यानंतर पोलिसांनी वैभव कुलथे याला अटक केली। पुढील चौकशीत त्याने चोरीचे दागिने आपल्या आईकडे ठेवले असल्याची माहिती दिली। 14 फेब्रुवारी रोजी संबंधित दागिने पोलिसांकडे जमा करण्यात आले। माळशिरस, वेळापूर आणि अकलूज पोलीस ठाण्यातील एकूण 6 गुन्ह्यातील सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। बाजारभावानुसार त्यांची किंमत सुमारे 7,89,700 इतकी आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पडली। नमस्कार, सोलापूर ग्रामीणचा एलसीबी टीमने घरफोडीचा 10 गुन्हे उघडकीस आणलेले आहे। त्यांना पूर्ण सगळं पोलीस स्टेशन आणि सगळ्या ऑफिसर्सला टार्गेट दिले की चोरी, घरफोडी, डेकॉयटी, रॉबरी हे केसेस सगळं उघडकीस आणण्यासाठी सगळ्यांना टार्गेट दिले। त्याच्यामध्ये काल एलसीबी टीमने ते काही आरोपींना ट्रेस करून त्यांना अटक केलेली आहे। याच्यामध्ये खास करून रोहित पवार, भोलेनाथ भोसले हे उमरे दहीगाव राहणार नातेपुते त्यांना ट्रेस करून अटक केलेली आहे। ह्याचं इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे समोर आले की त्यांनी जे सोनं टोटल 52 ग्राम सोनं हे एका सोनाराकडे दिले होते। तो सोनारा वैभव कुलते म्हणून आहे, त्याला पण आम्ही अटक केले होते। त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर मान्य कोर्टने त्यांचं बेल पण फेटाळले आहे आणि कंडिशन पण टाकले होते की ते रिकव्हरी दिल्यानंतर त्यांचं बेल होईल असं कंडिशन टाकल्यामुळे त्यांचं टीम तिथे जाऊन हे पूर्ण 10 गुन्हे घरफोडीमध्ये सगळं सोनं रिकव्हरी केलेले आहे। 52 ग्रॅम ह्याचं लगभग 8 लाखाचं जे कॉस्ट आहे ते पूर्ण रिकव्हरी झालेली आहे। सोलापूर जिल्ह्याचं एक धोरण आहे की जे रिकव्हरी होतात मुद्देमाल ते परत देण्याचा मोहीम पण आम्ही चालू केलेली आहे। जे बाईक्स असतील, सोनं असतील, किमती मुद्देमाल हे सगळे रिटर्न करण्याचं मोहीम आणि काही मोबाईल ज्यांना हरवलेले होते ते आम्ही पोर्टलमध्ये अपलोड करून बरेचसे मुद्देमाल आम्ही रिटर्न जे फिर्यादी होते त्यांना दिलेले आहे। धन्यवाद।